भारताला संविधान आहे. संविधान म्हणजे एक पुस्तक नाही, तर तो आपल्या देशाचा पाया आहे. ते आपल्याला स्वातंत्र्य, हक्क, आपल्याला समानता देते. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आपण खरंच त्या अधिकाराची किंमत जपतोय का? आज ही देशात अन्याय आहे, भेदभाव आहे, पण आपण त्या अधिकाराची किंमत खरंच जपत नाही. संविधानामुळे आपल्याला बोलण्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार मिळतो, पण आपण त्या अधिकाराची किंमत करत नाही. बाबासाहेबांनी बालपणीच जातीभेद आणि अस्पृश्यतेचा कडवा अनुभव घेतला. शाळेत बसण्यासाठी वेगळी जागा, पाणी पिण्यासाठी वेगळी व्यवस्था आणि अशा अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. अथक परिश्रमाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अशा नामवंत संस्थांमधून अर्थशास्त्र, कायदे, राजकीय शास्त्र या डॉक्टरेट मिळवले. ते जगातील पहिले भारतीय होते ज्यांना 2 विषयात डॉक्टरेट मिळाले. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतले आणि सिद्ध केले की ज्ञान हेच प्रगतीचे मोठे शस्त्र आहे. ज्या काळात अस्पृश्यता आणि विषमतेने समाजाला ग्रासले होते, त्या काळात त्यांनी दीनदरिद्रांना न्याय मिळवून दिला. महाडचा 14 एप्रिल सत्याग्रह असो, काळामध्ये प्रवेश असो, त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. भारताला एका सूत्रात बांधणारी आणि सर्वांना समान हक्क देणारी जगातील सर्वश्रेष्ठ भारतीय राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी केवळ दलितांसाठी नाही तर महिलांच्या अधिकारासाठी हिंदू कोड बिल लिहून महत्वाचं पाऊल उचलले. बाबासाहेब हे केवळ शिक्षण घेणारे नव्हते, ते समाज सुधारक, राजकारणी, अर्थशास्त्र आणि कायदे पंडित. त्यांनी दलित, शोषित स्त्रिया आणि मागासवर्गीयांसाठी अथक परिश्रमाने लढा दिला. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती केवळ मिरवणुका काढण्यासाठी, डीजे लावण्यासाठी, घोषणा करण्यासाठी नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी आहे. तरुण पिढीने व्यसनापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. अंधश्रद्धा सोडून विज्ञानाची कास धरली पाहिजे, तरी त्यांना खरी श्रद्धांजली ठरली. जातपात विसरून आपण सर्वजण भारतीय आहोत ही भावना जोपासणं गरजेचं आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्ष हे 3 मंत्र त्यांनी दिले. ते म्हणाले, मी असा धर्म स्वीकारेन जो स्वातंत्र्य, समानता, बंधुता शिकवतो. त्यानुसार 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. 1990 मध्ये त्यांच्या मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. आजच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अवलंबन करूया. जातीपाती अस्पृश्यता, भेदभाव आणि यांना दूर ठेवून समानता, न्याय, बंधुत्व असलेला समाज घडूया. शिक्षण घेऊया, संघटित होऊया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठूया. बाबासाहेबांचे शब्द आपल्याला नेहमी प्रेरणा देतील. ज्या समाजात असमता आहे त्या समाजात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असू शकत नाही. कारण पुतळ्यांना हार घालून समाज बदलत नाही. समाज बदलायचा असेल तर विचारांना आचरणात आणलंच पाहिजे, तरच खरा बदल होतो. धन्यवाद.